राम राम मंडळी. आपण आलो इथं पळसपी पाटील आलोय आणि आमच्या आता आखे भाऊ आलेले आहेत आणि त्या निमित्त आम्ही आलेले मित्र सगळेजण आम्ही आलोय इथं हॉटेलवरती. आखे भाऊ काय म्हणते याच्यावरती तुम्ही? तर मित्रांनो नमस्कार. आणि इथं आल्यानंतर आशिष दादाजी, आकाश दादाजी आणि योगेश दादाची भेट झाली. आणि मी जेव्हा पण मुंबईला येईल तेव्हा इथं माझे मस्त मामा, सगळे नातेवाईक, माझ्या आत्या बित्या सगळे इथले आहेत. पण मी नातेवाईकांना कधी फोन करत नाही. पण अशी 3 माणसं आहेत माझ्याकडे की 100% यांना मी घाट उतरला कॉल करायला लागतोय, नाही तर जाताना ही सोडत नाहीत. असा विषय म्हणजे हक्काची माणसं फक्त मला सोशल मीडियामुळे भेटलेत. आजकाल शाळेतली मित्र सोबत नाही ते, परंतु सोशल मीडियावर ओळख झाली हक्काची माणसं सख्या भावासारखी सोबत आहे ती. आणि मुंबईला आलं म्हटलं की यांना कॉल करायला लागतोय. आज सगळी मिळून आयोगावर आला, आम्ही सगळे एकत्र आलोय आणि जेवण करण्यासाठी आलोय. आणि जेवण व्हेज मागवले कारण श्रावण चालू झालेला आहे. आणि आशिष दादा पण ब्लॉग करतात आणि त्यांचं ब्लॉग तुम्ही बघत जावा. आणि त्यांची आयडी जर तुम्हाला इकडे तिकडे नाही भेटली तर माझ्या फॉलोइंग लिस्ट मध्ये भेटेल तुम्हाला. तुमचा लाडका पप्प्या यांचा डायलॉग आहे. एकदा म्हणा डायलॉग तुमचा. रामकृष्ण हरी मित्रांनो आणि तुमचा लाडका पप्या. आणि पप्प्या भाऊला एकदा फॉलो करायला लागतंय. विषय सांगता विषय हा घ्या आणि लहरण केला कर नुसतं एवढंच. थँक्यू स्वागत आहे तुमचा. ओके चला म्हणजे खाऊन घेतो तुम्ही त्यावर फॉलो करून घ्या.